सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला सर्व विवजला प्रियजन जे जे माझा हा सुसमाचार ऐकत आहे प्रभू येशू मसीचा सर्व लेकरांना सर्वांना गॉड ब्लेस यू प्रियजनांनो. हा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती आणि त्याला आभार मानूया. प्रियजनांनो, आजचा सुसमाचारचा विषय आहे आपला प्रभू येशू मसीह. प्रभू येशू मसीह हाच आपला केंद्रबिंदू आहे प्रियजनांनो आपल्या सुसमाचारचा. कारण त्याने आपल्यासाठी प्राण दिला, त्याने आपल्यासाठी तो वधस्तंभचा ते दुःखदायी मरण, ते लज्जास्पद आणि क्रूर कठीण मरण, कठोर मरण त्यांनी सहन केलं प्रियजनांनो. माझ्या आणि तुमच्या अपराधांच्या क्षमेसाठी त्याला ते करणं जरुरी होतं प्रियजनांनो. आणि जर त्यांनी नसतं केलं तर आज आपण त्याला आज आपलं उद्धार आणि तारण नसतं झालं प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहनं त्याद्वारे परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वराने जी प्रीती आपल्याला प्रगट केली ती अशी प्रीती आहे प्रियजनांनो. ती प्रीती म्हणजे अपार, नो मेजरमेंट प्रियजनांनो. सुंदरसं मेन आज संदेशाचा भाग आहे की प्रभू येशू मसीह जगात असताना त्यांनी किती लोकांना बरे केले प्रियजनांनो, आहे ना. आणि आपण पुष्कळांचा नाव नाही घेणार. जे मोठे मोठे जे पराक्रम केले परमेश्वराने, अद्भुत कार्य, ते म्हणजे मरणातून उठवले परमेश्वराने. प्रभू येशू मसीहनं मरणातून उठवले ते आपण म्हणतो अरे ते सर्वात मोठं मिरेकल आहे. जसं याईरच्या कन्याला मेली होती, प्रभू येशूने उठविले. विधवेचा मुलगा, विधवेच्या मुलाला जो मेला होता प्रभू येशू मसीहने त्याला उठविले. लाजर जो मरून 3 दिवस झाले होते, त्याला 4 दिवस झाले होते, सॉरी प्रियजनांनो, 4 दिवस झाले होते मरून. आणि मार्था आणि मरिया जी त्या 2 बहिणी होत्या लाजराच्या, त्या दोन्ही बहिणी प्रभू येशू मसीहला म्हणा लागले की प्रभू येशू मसीह, तुम्ही जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. त्यांचा विश्वास बघा प्रियजनांनो. तर प्रभू येशू मसीह म्हणतात तो उठेल, तो झोपी गेलेला आहे, तो उठेल. तर मार्या मार्था म्हणतात तो उठेल. उठेल. केव्हा उठेल? पुनरुत्थानाच्या समय तो उठेल. प्रभू येशू मसीह म्हणतात तू जर विश्वास धरशील तर परमेश्वराचे कार्य पाहशील, परमेश्वराचे अद्भुत कार्य पाहशील. तू विश्वास धरशील तर प्रियजनांनो. आणि 2 काळा म्हटलं प्रियजनांनो. आणि सगळेजण जे होते यहुदी लोक सर्व, ते त्यांना वास येत होता तरी ते पाहत होते की प्रभू येशू मसीह आता काय करतात. प्रभू येशू मसीह लाजरा करून त्याला हाक मारली आणि लाजर त्या सर्व मम्मी रेस्टॉरंटमध्ये असताना तो तसाच बाहेर आला प्रियजनांनो. आणि त्या दुःखी रडणाऱ्या दोन्ही बहिणी मार्या मार्थाला प्रभू येशू मसीहनं त्यांना जिवंत भाऊ त्यांना वापस दिला प्रियजनांनो. असा आपला परमेश्वर दयेचा सागर आहे, प्रीतीचा सागर परमेश्वर आहे प्रियजनांनो. हे मोठे मोठे अद्भुत कार्य प्रभू येशू मसीहनं केले. परंतु याहूनही हे 3 जे मेले होते यांना उठवले, याहूनही मोठे कार्य कोणते केले ते मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते प्रियजनांनो. फार सुंदर त्याचा गहन अर्थ आहे प्रियजनांनो. बघा, शमरोनी स्त्री, कोणती स्त्री? शमरोनी स्त्री जी व्यभिचारी होती प्रियजनांनो. आणि ती पाणी नेण्यास, विहिरीवर पाणी काढण्यास जायची. कधी जायची? लोकांच्या लाजे काजेने लोक तिला वाईट बोलायचे, तिला टॉर्चर करायचे, तिला हेट करायचे, कारण ती व्यभिचारी होती प्रियजनांनो. ती घाबरत लाजत काजत एकदम रात्रीच्या समयी एकदम अंधार असायचा तेव्हा ती पाणी काढायला जात असे. आणि
जे लोक तिला कोणी बघणार नाही त्यावेळेस प्रभू येशू मसीह तिकडे जातात आणि त्यांना तहान लागते आणि प्रभू येशू मसीह त्यांना म्हणतात, बाई मला पाणी दे. तर ती स्त्री म्हणते, मी तर शंभरोनी आहे, तुम्ही यहुदी आहात, तुम्हाला माझ्या हातचं मी पाणी कसं देऊ. खरं शंभरोनी म्हणजे खालची जातीची आणि यहुदी म्हणजे उंच उंच उच्च जातीचे होते. त्या 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 देशामध्ये प्रियजनांनो, जो देश आपण म्हणतो इस्रायलचा देश, यरुशलेम, इस्रायल, प्रियजनांनो, त्या देशामध्ये शंभरोनी म्हणजे खूप खालच्या जातीचे. ती जेव्हा प्रभू येशू मसीह तिला म्हणतात की जर तू मला पाणी मागितले असते तर मी तुला जीवनाचे पाणी दिले असते आणि तुला तहान लागली नसती, तुला तहान लागणार नाही. मी जे पाणी तुला देईन तुला तहान लागणार नाही. ती म्हणते आणि जेव्हा ती त्याला प्रभू येशू मसीहला पाहते आणि ओळखते की तुम्ही जे येणार आहेत ते मसीहा आहेत का, तेव्हा ती सर्व काय तिचं घागर, तिची हांडी, तिची रश्शी ती सर्व टाकून देते प्रियजनांनो आणि धूम पळत सुटते की मला मसीहा लाभला आहे. आणि ज्या लोकांपासून ती भ्यायची, ज्या लोकांपासून तिला भीती वाटायची, लाज वाटायची, त्यांना त्यांच्या दारात जाऊन दरवाजा ठोकून उघडून सांगत आहे की मला मसीहा लाभला आहे, चला तुम्ही पण या भेटायला. प्रियजनांनो, हे किती मोठं अद्भुत कार्य आहे. प्रियजनांनो, आज जी शंभरोनी स्त्री, जी व्यभिचारी स्त्री होती, जेव्हा प्रभू येशू मसीहने तिला सांगितले तुझा नवरा कुठे आणि जो तुझ्या संगती आहे तो देखील तुझा नवरा नाही, तेव्हा ती पश्चाताप करते की माझ्या प्रभू तू मला ओळखलेस. आणि तेव्हा ती म्हणते की माझा मसीहा, मला मसीहा लाभला आहे, या आणि तुम्ही बघा. आणि दुसरं अजून एक उदाहरण प्रियजनांनो की ह्या जो जकाई आहे, जकाई कसा होता प्रियजनांनो, तो टॅक्स कलेक्टर. टॅक्स म्हणजे प्रियजनांनो ज्याला म्हणतात मराठी कर घेणारा व्यक्ती. कर इन्कम म्हणजे हे तुम्ही घेतलं याचा कर म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटला जो कर असतो तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जास्त धन असते ते इन्कम टॅक्स लोक जे असतात ते रेड मारतात ना, तसं हा इन्कम टॅक्स कलेक्टर होता प्रियजनांनो. तर हा इतका त्याचं मन इतकं कठोर मनाचा तो होता, तो पैसे लुबाडायचा लोकांकडून. 2 रुपयाच्या जागेवरती 4 रुपये घ्यायचा, 100 रुपयाच्या जागेवर 200 रुपये घ्यायचा, असा तो पैसे लुबाडायचा. आणि लोकांना त्याला पाहिल्यावर भीती वाटायची आणि लोक त्याला वाईट म्हणायचे की हा तर किती दुष्ट पापी आहे, आमचे कोण पैसे लुबाडतो हा. आणि जेव्हा जकाईला प्रभू येशू मसीहचं सर्व माहिती पडलं की प्रभू येशू मसीह 5 भाकरी 5,000 खाऊ घातले, मेलेल्यांना जिवंत केले आणि तो या रस्त्याने या मार्गाने आता तो येणार आहे. तर प्रभू येशू मसीहला बघण्यासाठी तो त्वरा करतो की आता मी काय करू, मी तर ठेंग नाही आणि मला प्रभू येशू मसीह कसे एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये मला कसे दिसतील. तो मग आयडिया करतो की मी झाडावर चढेल आणि उमराच्या झाडावर तो चढतो. प्रियजनांनो, सुंदरसं उमराचा झाड जो असतो तो खूप उंच असतो. त्या उमराच्या झाडावर टन छोटा ठेंगणा माणूस पटकन चढतो आणि चढून तो रेडी राहतो की प्रभू येशू मसीहचं मी आज दर्शन घेणार आहे, प्रभू येशू मसीहला मी आज भेटणार आहे. प्रियजनांनो, त्याची आत्म्याची तळमळ बघा. जरी तो दुष्ट होता, जरी तो पैसे लुबाडायचा, परंतु त्याच्या आत्म्याची तळमळ की मला आज प्रभू येशू मसीहला पाहायचंय. जेव्हा प्रभू येशू मसीह त्या मार्गातून जातात तेव्हा त्या झाडाकडे येतात आणि वर पाहून जकायाला म्हणतात, जकाया खाली उतर, त्वरा कर, मला आज तुझ्या घरात यायचे आहे.
तेव्हा जखईला कसं वाटलं असेल, त्याचा हृदयांतकरण जीवात्मा कसा भरून आला असेल की माझ्या प्रभूला आज माझी तळमळ समजलेली आहे. आज माझा प्रभू, माझा येशू मसीह माझ्या घरात येणार आहे. किती तो आनंदित झाला की त्याने पटपट आला, खाली उतरला, प्रभूच्या चरणाजवळ पडला आणि त्याने प्रभू येशू मसीहचं घरामध्ये आगत स्वागत केलं प्रियजनांनो. आणि जेव्हा तो प्रभू येशू मसीहच्या जवळ जातो आणि त्याला पाहतो, प्रभू येशू मसीहला तो ओळखतो आणि म्हणतो, प्रभू मी ज्याचं घेतलेलं आहे त्यांचं मी 4 पटीनं देईन, ज्यांचे 2 रुपये घेतले त्यांना 4 रुपये देईन, आणि ज्यांचं मी लुबाडले त्यांना 4 पटीनं देईन म्हणतो. काय प्रियजन, प्रभू येशू मसीहने काय केले त्यावेळेस? त्याला ब्लेम केलं की तू पापी आहेस, तू पैसे लुबाडले गरीब लोकांचे, चल तू त्यांना पैसे दे, असं काय बोलला प्रभू येशू मसीह? एक शब्द नाही बोलला. प्रभू येशू मसीहने केवळ त्याला प्रीतीने जिंकले. जकया, आज मला तुझ्या घरात यायचे आहे, त्वरा कर, चल, त्वरा कर, म्हणजे घाई ना, चल, मला तुझ्या घरात यायचे आहे. लोक मला म्हणतात, क्रिश्चियन ये क्या है, ये क्या जात है? यीशु मसीह तो बाहर गांव का गॉड है, जीसस क्राइस्ट है तो बाहर गांव का गॉड है. हमको हमारे देश में ऑलरेडी 38 कोटी भगवान है. हमको वो गॉड का गरज नहीं म्हणतात. वो गॉड कोण आहे हमको नहीं मालूम. आणि त्यांना इच्छा पण नसते ऐकायची. प्रियजनांनो, अशा कठीण वेळेस तुम्ही आणि मी काय करू शकतो? आपल्याला आता परमेश्वराची, प्रभू येशू मसीहची तो सुवार्ता आपल्याला सांगायची आहे, कारण त्यांनी हे केलेले प्रियजनांनो, तो आपली जिंदगी बदलून टाकणारा परमेश्वर आहे. आपलं जीवन जे आहे त्याला तो बदलून टाकतो. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह कोणती जात, कोणता धर्म नाही, धर्म किंवा जात निर्माण करण्यासाठी नाही आले, तर तो परात्पर परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा उद्धार करण्यासाठी, पापी लोकांसाठी, पापांपासून तारण देण्यासाठी, आपल्याला त्यांनी तारण देण्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी या जगात तो आला. आपली जिंदगीची पापाने, मलिनतेने भरलेली त्या पापी जिंदगीतून आपल्याला तारण करण्यासाठी, जशी जिंदगी शमरोनी स्त्री आणि जकईची जिंदगी प्रभू येशू मसीहने बदलली, तसा आपली जिंदगी तो बदलण्यासाठी आलेला आहे. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह आपल्याला आपली जिंदगी बदलून टाकणारा परमेश्वर आहे. आणि आपण जर त्याला एकदा स्वीकारलं आणि आपण त्याच्या मार्गात नाही चाललो प्रियजनांनो, तर मग परमेश्वर तुम्हाला मला वाचव, हेच मी म्हणणार. प्रियजनांनो, जर आपण त्याला ओळखतो आणि जर आपण त्याचा हात धरलेला आहे, जर आपण त्याला स्वीकारलेला आहे, तर आपली जिंदगी अशी बदलून जाणार. जकाई म्हणतो ना, मी 4 पटीनं देईल प्रभू, ज्यांचं मी घेतलं आणि ज्यांचं मी लुबाडलं त्यांना मी 4 पटीनं देईल. आणि प्रभू येशू मसीह म्हणतात, आज ह्या घरात तारण आले आहे, कारण हाही दाविदाचा हरवलेला लेकरू आहे. प्रियजनांनो, परमेश्वर असा महान प्रीतीचा सागर आहे. तो आपल्याला शिक्षा करण्यासाठी नाही, तो आपल्याला दंड देण्यासाठी नाही, तो आपल्याला मारण्यासाठी नाही, तो आपल्याला तलवारीनं काटण्यासाठी नाही आलेला आहे. प्रियजनांनो, तर तो स्वतः आपल्यासाठी प्राण देऊन त्याने आपल्या प्रीतीचा प्रमाण केला. प्रियजनांनो, असं नका समजू की त्या कॅल्वरीच्या क्रूस खांबावर प्रभू येशू मसीह तो एकटा होता.
तो एकटा होता, तो दुर्बळ होता असं नका समजू प्रियजन. त्याच्या त्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे जो शेवटचा जो आत्मा येईल, जगामधला जो शेवटचा आत्मा येईल, त्या आत्मेपर्यंत त्याचं पवित्र पवित्र बलिदान त्यांनी केलेले. ते शेवटच्या शेवटच्या आत्म शेवटचा जो मनुष्य राहील जगात येईल, त्या आत्म्यापर्यंत ते प्रत्येकासाठी प्राण दिलेला आहे. मित्रांनो, तो इस्रायलांचा परमेश्वर नाही, तो ख्रिश्चन लोकांचा परमेश्वर नाही, तर सर्व जगातील प्रत्येक मनुष्याचा तो परमेश्वर आहे. तो आमचा निर्माण करता आहे, तो आमचा उद्धार करता आहे, तो आमचा तारणारा परमेश्वर आहे. तारण म्हणजे समजते प्रियजन, आपले पाप, आपलं कर्ज, आपली शिक्षा, आपला मरणदंड त्यांनी आपल्यावर घेऊन तो भयंकर दुःखदायी क्रूसकामाचं मरण त्यांनी सहन केलं. प्रियजनांनो, जेव्हा प्रभू येशू मसीला मारत असताना प्रियजनांनो, त्याच्या शरीरातला एकही जागा शरीरात नव्हती, तिथं जखम नव्हती. प्रियजनांनो, पूर्ण शरीर छिन्न भिन्न, पूर्ण शरीर हाल हाल करून त्याला मारले. त्याच्या मार खाल्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झाले, त्याच्या मार खाल्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झाले. किती महान वचन आहे प्रियजनांनो. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे कोड़े खाने से यीशु मैंने शिफा पाई है. प्रियजनांनो, मला अजून एक साक्ष द्यायची आहे. आपण, तुम्ही आणि मी जैविक दृष्टीने जगात हे जे शरीर परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, जे की मातीच आहे, आपलं शरीर मातीच आहे आणि ते मातीला मिळणार आहे. शरीराला दुखापत होते, आपलं शरीर दुखते, आपण आजारी पडतो, परंतु म्हटलेलं आहे प्रियजनांनो, हे शरीर जे दुखणं आहे, आजार, रोग आहे, आजार, हे परमेश्वराच्या प्रीतीपासून आपल्याला दूर करू शकते का? नाही. त्याची प्रीती अपार आहे प्रियजनांनो. आज तुम्ही आणि मी म्हणणार, माझा पाय दुखतो, मला अर्थरायटिस आहे, मला हा आजार आहे, तो आजार आहे. अरे, तो आजार आहे शरीराचा आजार आहे, आत्म्याचा आजार आहे का तुम्हाला? किती बदनसीब आहेत ते लोक ज्याला आत्म्याचा आजार आहे. म्हणजे काय? हे आत्मा जे ओळखत नाही जिवंत देव कोण आहे, ते आत्म्याचे आजारी आहेत प्रियजनांनो. आणि तो आजार कोणाला नसला पाहिजे प्रियजनांनो. आज तुम्ही आणि मी सर्वांना, जगामध्ये सर्व लोकांना जगात परमेश्वराने पाठवले. का पाठवले? आपल्या आईबापाला ओळखायला, आपल्या नवऱ्याचा स्वभाव ओळखायला नाही. आपला निर्माण करता, माझा निर्माण करता कोण आहे, माझा उद्धार करता कोण आहे, मी मेल्यानंतर कुठे जाणार, ते आपल्याला समजण्यासाठी या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. आणि शरीर वेदना, रोग, आजार येतील, ते येऊ द्या म्हणा, परंतु माझा जो क्रूसकाम आहे, तो क्रूसकाम मी धरून प्रभू येशूच्या मार्गात, प्रभू येशूच्या मागे मी चालणार, आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत मी चालणार. मी थकणार नाही, मी हारणार नाही, मी बॅक टर्न करणार नाही. जेव्हा युद्ध असतो प्रियजनांनो, एक शेअर करू इच्छिते. माझे आजोबा, माझ्या मम्मीचे वडील गणपतराव साठे त्यांचं नाव, ते मिलिटरी मॅन होते. आणि मिलिटरीचा काय नियम आहे प्रियजनांनो, तुम्हाला मी सांगू इच्छिते. जे पुढे पुढे जातात ना मिलिटरी मॅन, त्यांचं काय नाही, पण जे मागं, म्हणजे घाबरून मागं जातील ना, तर त्यांना शूट करतात. असा तो नियम आहे प्रियजनांनो. तर या अनुसार मी एक गाणं म्हणू इच्छिते. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back.
प्रियजनांनो